मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री बाळप्रकाश यांनी केलेल्या विनंतीला मान देऊनच जिथं प्रामाणिक कष्ट आणि विशेषतः जीवनात शिक्षणाचे असलेले अनन्यसाधारण महत्व तसेच शिक्षणाच्या जोरावर आपण आपले भविष्य कसे बदलू शकतो यावर बोलण्यासाठी मला त्यांनी उद्युक्त केले। 20 वर्षापूर्वी एका साप्ताहिकात माझी मुलाखत प्रसिद्ध झाली होती। ही मुलाखत माननीय श्री बाळप्रकाश यांच्या वाचनात आली। त्यांनी मला फोन करून मुलाखत वाचल्याचे कळवून अभिनंदन केले आणि मला तुमची यशोगाथा आपल्या गावातील मुलांना प्रेरणादायी होईल तसेच आयुष्यात शिक्षण घेताना आलेल्या विविध अडचणी मी केलेला संघर्ष आणि त्यातून मिळवलेल्या यशाची गाथा मी गावकऱ्यांसमोर आणि भाऊबंधांसमोर उलगडून सांगावी जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला शिक्षणाला पर्याय नाही हे सूत्र समजेल अशी सदिच्छा बाळप्रकाश यांनी व्यक्त केली। म्हणूनच त्यांच्या विनंतीला मी मान देऊन आज आपल्या गावाच्या या पवित्र भूमीला स्मरून आपल्या हक्कांच्या माणसांसमोर उभे राहताना माझे मन कृतज्ञतेने भरून आले। आजपर्यंत बरेच आदर सत्कार झाले पण आपल्या गावातील भाऊ बंधूंकडून होत असलेला हा सन्मान माझ्यासाठी विशेष अविस्मरणीय आहे। आज हे सर्व अनुभवण्यासाठी माझे आई वडील जर हयात असते तर ते सर्वात जास्त आनंदी समाधानी असते, परंतु या काही गोष्टी आपल्या हातात नसतात हेच खरे। मी आज जे काही आहे ते माझ्या आई वडिलांच्या संस्कारांमुळे आणि संघर्षातून मिळालेल्या धैर्यामुळे आहे। आज मला माझ्या यशाच्या इमारतीबद्दल नाही तर त्या इमारतीच्या पायाबद्दल बोलायचे आहे। मला लाभलेल्या संस्कारांच्या भक्कम पायामुळेच ही यशरूपी इमारत दबगली नाही, किंबहुना त्याच संस्कारांमुळे माझे पाय आजही जमिनीवर आहेत। माझे वडील कैलासवासी संभाजी गंगाराम ठाकूर हे पूर्वी लालबागला त्यांच्या काकांकडे राहत होते। नंतर त्यांनी मुरुड गव्हाणपाडा या गावठाणातील चाळीत एक जागा घेतली। 1950-60च्या दशकात मुंबईत येणाऱ्या कित्येक गावकऱ्यांसाठी आमच्या मुलींच्या घराचे दरवाजे सदैव उघडे असायचे। बालपणापासून माणुसकीचा तोच वारसा घेऊन मी मोठा झालो। माझा जन्म मुलुंडमधीलच, आई वडील आम्ही 4 भावंडे असं 6 जणांचं कुटुंब। आमचे दिवस खूप मजेत आणि सुखात चालले होते, पण 1980च्या डॉक्टर दत्ता सामंत यांच्या गिरणी संपामुळे माझ्या वडिलांची बॉम्बे गॅस कंपनी बंद झाली। याच काळात माझा मोठा मुलगा याच काळात माझा भाऊ पहिला जो नुकताच ओएनजीसी या कंपनीत नोकरीला लागला होता। आमच्या वडिलांचा मोठा मुलगा कमावता झाला, पण दुर्दैवाने कामावरून घरी परत येत असताना ट्रेनमधून पडून त्याचा अपघात झाला आणि त्यातच त्याचे निधन झाले। वडिलांची कंपनी बंद झालेली आणि नुकताच कमावून संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलाचा दुर्दैवी आकारे मृत्यू माझ्या मोठ्या भावाच्या या अकस्मात मृत्यूमुळे आमच्या घराची परिस्थिती आणखीनच खालावली। त्यावेळी आमच्या 5 जणांचे कुटुंबाचे कसे पोसायचे महासंकट वडिलांसमोर होते। या कठीण काळात आमच्यासाठी आमचे शिवाजी काका म्हणजे अण्णा संदेशचे वडील आणि आमचा नवघरमध्ये राहत असलेला रणजित आणि संतोष यांचे वडील आता रश्मी आणि मुलं उभी आहेत। रश्मी राजाराम काकांच्या शिवशा आहेत, त्या हजर आहेत कार्यक्रमाला। या दोन्ही काकांनी केलेले मोलाचे उपकार मी आयुष्यभर विसरू शकणार नाही। या दोन्ही कुटुंबाचा मी शतशः ऋणी आहे। या व्यासपीठावरून मी माझ्या दोन्ही दिवंगत काकांचे आपल्या गावकऱ्यांसमोर आभार मानतो। आम्ही सर्व भावंडे त्यावेळी शिक्षण घेत होतो, खर्च वाढला होता, उत्पन्न कमी झाले होते, त्यामुळे वडिलांची होत असलेली तुतरओढ त्या लहान वयातही मला समजत होती। मलाही त्यावेळी वाटू लागले की आपण काही कामधंदा करावा,
जेणेकरून निदान शाळेची फी भरण्यासाठी हातभार लागेल. म्हणून मी वडिलांना एकदा विचारले, मी पेपर वाटायचे काम करू का? वडिलांनी मला सांगितले, जर तुझे अभ्यासावर दुर्लक्ष होणार नसेल तर काम कर, पण जे काम करशील ते प्रामाणिक आणि मन लावून कर. त्यावेळी माझे वय 11 वर्ष होते. खेळण्या बागडण्याचे वय होते त्यावेळेला. मला ती तारीख अजूनही आठवते. 7 फेब्रुवारी 1981च्या त्या पहाटे हातात पेपरचा गठ्ठा घेतला. पेपर वाटताना लागणारी ती बोचरी थंडी आजही आठवते. पण मित्रांनो, त्या थंडीपेक्षाही जास्त तर माझ्या मनात होती परिस्थिती बदलण्याची धड. नेल्सन मंडेला यांच्या लॉंग वॉक टू फ्रीडम या जगप्रसिद्ध आत्मचरित्रात ते म्हणतात, एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच यू कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. म्हणजे मराठीत आपण म्हणायचं, शिक्षण हे जग बदलण्यासाठीचे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे. माझ्या वडिलांनी मला हेच सांगितले, काही झाले तरी शिक्षण सोडू नकोस. गरिबीवर मात करायची असेल तर केवळ कष्ट करून चालणार नाही, त्याला शिक्षणाची जोड हवी. प्रसिद्ध थोर शास्त्रज्ञ आईन्स्टाईन यांचे एक शैक्षणिक संदर्भात असं वाक्य आहे, त्यांनी लिहिलेलं आहे एका ठिकाणी. अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतात, एज्युकेशन इज नॉट द लर्निंग फॅक्ट्स बट द ट्रेनिंग ऑफ द माइंड. म्हणजे शिक्षण म्हणजे तथ्य नाही, शिक्षण म्हणजे फक्त शिकण्यासाठी शिकायचं नाहीये, तर मनाला विचार करण्यास शिकवणं म्हणजे शिक्षण आहे. वडिलांच्या प्रेरणेने मुरुडपूर्व येथे वर्तमानपत्र आणि मासिकांचा स्टॉल चालू केला. स्टॉल चालवताना पहाटे 3 वाजता उठून ट्रेनने दादरला जाऊन साप्ताहिक वर्तमानपत्र ध्येय होते. वडिलांनी वाचनाची सवय आम्हाला लावलीच होती. मी पैसे कमवण्यासाठी पेपर विकलेच, पण तेच पेपर वाचून मी जगही समजून घेतलं. जेव्हा आमच्या रात्या मुलुंड येथील घरावर संकट आले तेव्हा मी रडत बसलो नाही. त्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी मी लॉ कॉलेज गाठले. काहींना माहिती नसेल, पेपर वाटायचे, सकाळी लॉ कॉलेज, दुपारी 2-3 वाजता घरी येणे, जेवणे, संध्याकाळी 4 वाजता विलेपार्ले येथे मिठीबाई कॉलेजमध्ये पत्रकारितेचा अभ्यास, रात्री 11 वाजेपर्यंत घरी येणे. हा प्रवास सोपा नव्हता. स्वामी विवेकानंद यांच्या लेक्चर्स फ्रॉम कोलंबो टू अल्मोरा या भाषण मालिकेत त्यांनी एका उपनिषदातील मंत्रावरून प्रेरित होऊन त्यांच्या भाषणातील फार सुंदर वाक्य आहे. ते एका भाषणात म्हणतात, अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच. थोडक्यात, उठा, जागे व्हा, ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. या संघर्षाच्या काळात माझ्या भावंडांनी जी साथ लाभली तिचा उल्लेख केल्याशिवाय माझा प्रवास पूर्णच होऊ शकत नाही. पेपरच्या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न घरकरतातच संपून जायचं. या कठीण काळात माझी मोठी बहीण मंदाताई हिने माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे ठरवले. माझ्या लॉ कॉलेजची फी भरण्यासाठी तिने दिलेले योगदान आणि स्वतःचा संसार चालवताना आई वडिलांना व भावंडांना केलेली मदत, तिचे ते कष्ट माझ्यावरचे फार मोठे उपकार आहेत. तसेच माझा लहान भाऊ जो आता इथे उपस्थित आहे यानेही मोलाची भूमिका बजावली. मी वकिली पत्रकारितेचा अभ्यासात व्यस्त असताना माझ्या गैरहजेरीत त्याने पेपरचा स्टॉल जबाबदारीने सांभाळला. माझ्या बहीण भावाच्या या त्यागामुळेच मी शिक्षण पूर्ण करू शकलो. म्हणूनच मी आपल्या वाडीतील मुला मुलींना सांगतो की आपले नातेसंबंध जपा. आपले आई वडील भाऊ बहीण आपल्यासाठी जे करतील ते कोणीही करणार नाही. आज मी जबाबदारीने आपल्या बालगोपालांना सांगू इच्छितो, जर माझ्याकडे शिक्षण नसते आणि या प्रवासात माझी बहीण मंदाताई आणि भाऊ सचिन याची साथ मिळाली नसती तर केवळ कष्टाच्या जोरावर मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. कुटुंबियांच्या माझ्या यशात योगदान आहे. जेव्हा कष्टाला शिक्षणाची आणि प्रामाणिकपणाची जोड मिळते तेव्हाच आयुष्यात चमत्कार घडतात. आजच्या तरुण पिढीला मला हेच सांगायचे आहे, तुमचे आई वडील तुमच्यासाठी योग्य शिक्षण मिळावे म्हणून खूप कष्ट करीत असतात, घाम गाळत असतात. त्यांना तुमच्याकडून फक्त एवढीच अपेक्षा असते की तुम्ही शिकून मोठे व्हावे.
शिक्षणाला शॉर्टकट नसतो, शिक्षणाशिवाय उद्धार नाही, हे गाठीशी बांधा. माझ्या या प्रवासात माझ्या खांद्याला खांदा लावून उभी राहिलेली शक्ती म्हणजे माझी पत्नी सौरेखा. सौरेखा उपस्थित आहेत. जरा तुम्ही प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, पण रेखा माझ्या संघर्षासोबतही होती. जेव्हा मी गरिबांचे खटले विनामूल्य लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिने कधी आर्थिक चिंता व्यक्त केली नाही. तुम्ही पुण्य कमवा, घर मी सांभाळेन, हा तिचा शब्द माझ्यासाठी प्रेरणादायी आणि लाख मोलाचा होता. धन्यवाद. आज माझा मुलगा हिमांशू याने उत्तम शिक्षण घेतले असून तो माझ्या इनिशियस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या IT कंपनीचा MD आहे. सध्या तोच कंपनीचा सर्व कारभार सांभाळतो. सांगायला मला इथे बरं वाटतं की आम्ही 5 वर्षापूर्वी पुण्यात आमच्या IT कंपनीची पहिली शाखा सुरू केली. कामाचा व्याप वाढला. कंपनीच्या यशामुळे मुंबईत दुसरे ऑफिस चालू करण्याचा आम्ही निर्णय घेतला. जागेची शोधाशोध सुरू झाली आणि आम्हाला IT कंपनीसाठी प्रशस्त जागा 2 महिन्यापूर्वी ठाण्यातील एका IT पार्कमध्ये मिळाली. मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय की नोव्हेंबरमध्ये ठाण्यात आमच्या कंपनीची दुसरी नवीन शाखा सुरू झाली. कंपनीच्या या शाखेच्या उद्घाटनाला निमंत्रणाचा स्वीकार करून आपल्या गावचे माननीय नारायण गोविंद हे बंधू आणि इतर भाऊ मंडळी उपस्थित होते, त्याबद्दल त्यांचेही आभार. आता मला गावाचे ऋण फेडायचे आहे. गावातील ज्या तरुण मुला मुलींनी IT क्षेत्रात शिक्षण घेतले आहे त्यांच्यासाठी माझ्या कंपनीचे दरवाजे सदैव उघडे आहेत. तुमचा CV हिमांशू ठाकूर याच्याकडे पाठवा. या स्नेहसन्मानाला हिमांशू उपस्थित आहेत. कृपया त्याचा नंबर आणि ईमेल त्याच्याकडून घ्यावा किंवा मी स्वतः शेअर करेन. आपल्या गावातील मुला मुलींनी आमच्या कंपनीत नोकरी माझे पहिले प्राधान्य असेल. पण लक्षात ठेवा, फक्त मला तुमची डिग्री महत्वाची नाहीये, पण त्यासोबत कष्ट करण्याची तयारी ठेवायला हवी. IT क्षेत्रात पूर्वीसारखी 8 तासांची ड्युटी ही संकल्पना राहिलेली नाही. प्रामाणिकपणे कष्ट केले आणि कामाप्रती समर्पित राहिले तर काय तर लिमिट, यशाला कोणतीही सीमा नाही. शेवटी दादा इतकेच सांगेल, गरिबी ही कोणाच्या पायातली बेडी नसून पंखांना बळ देणारी ती ताकद आहे. गरिबीचे रडगाणे गाऊन सहानुभूती मिळवण्यापेक्षा कष्टाच्या घामाने इतिहास लिहा. आय बिलीव्ह इन द डिग्निटी ऑफ लेबर वेदर विथ हेड ऑर हँड्स. मग म्हणजे मराठीत आपण म्हटलं तर मी श्रमाच्या सन्मानात विश्वास ठेवतो, मग तो मेंदूने असो वा हाताने. हे वाक्य माझे नाहीये, अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती आणि दानशूर व्यक्तिमत्व जॉर्ज D. रॉकफेलर यांचं आहे. जर तुमच्याकडे कष्टाची तयारी असेल, शिक्षणाची ओढ असेल आणि आईवडिलांचे आशीर्वाद असतील तर हे जग जिंकणे अशक्य नाही. मला हे इथे बोलवून दिलेला अभूतपूर्व सन्मान माझ्या हृदयात कायम कोरला जाईल. त्याबद्दल मी श्री देव ईश्वरी महापुरुष उन्नती मंडळाचे, माझ्या गावकऱ्यांचे आणि उपस्थित सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. हा केवळ सत्कार नाही तर माझ्या संघर्ष गाथेला तुमच्या विश्वासाची उमटविलेली ही अमिट मुद्रा आहे. तुम्ही माझे वडीलधारी बंधू भगिनी, लाडके तरुण मित्र आहात. हे नाते मी आयुष्यभर जगेन. गावाच्या या मायेने, स्नेहाने माझे मन आनंदाने नाव निघाले. या सन्मानाने माझ्या गावातील वाडीतील मुलांच्या भवितव्याबाबत माझ्या खांद्यावर नव्या जबाबदाऱ्या आल्या आहेत आणि गावासाठी मी त्या निष्ठेने पार पाडेन असे मी आपल्या सर्वांना वचन देतो. आपल्या सर्व गावकरी बंधूंना अभिवादन करून
मी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.